सरदार देशमुख यांचे पुत्र हे आलेले आहेत इथं सभागृहामध्ये आणि आज सभा होती त्या अनुषंगाने इथं आलेत. आपण त्यांच्यासंगत संवाद साधणार आहे आणि त्यांना विचारणार आहे त्यांच्या शहर उत्तर मध्ये त्यांचा विजन काय आहे. मला सांगा साहेब, सभा तर संपू द्या. सभा संपू दे. आता तुम्ही बाहेर आलात, मला सांगा शहर उत्तर साठी किरण देशमुखचं विजन काय असणार आहे. शहर उत्तर मध्ये भारतीय जनता पार्टी आमदार विजय देशमुख मालक यांच्या नेतृत्वाखाली मागच्या 20 वर्षापासून प्रत्येक कार्यकर्ता हा नागरिकांचा आवाज हे मालकांच्या माध्यमातून तिथं जे काही काम असतात, मूलभूत सोयी सुविधा असतील, व्यापारी समूह मोठा आहे, त्या ठिकाणी मार्केट यार्ड आहे, या सर्व लोकांचं जे काही अडचणी असते ते शासनापर्यंत पोहोचवण्याचं तंतोतंत काम मालकांच्या नेतृत्वात या ठिकाणी होत आहे. मूलभूत सुविधामध्ये आपण पाहू शकतो की अनेक वर्षापासून या ठिकाणी जवळपास 90 ते 95% कामं पूर्ण झालेले आहेत. त्यासोबतच आपल्या बगीच्याचं काम असेल, दवाखान्याचं काम असेल, चांगल्या पद्धतीने मालकाच्या नेतृत्वात त्या ठिकाणी होत आहे. अजून काही लोकांचे सूचना येत असतात त्याप्रमाणे तिथं काम करू. मला सांगा साहेब, कुठले प्रलंबित विषय आहेत शहर उत्तर मध्ये अजून असं तुम्हाला वाटतं की तिथं व्हायला पाहिजे आणि ते मी करणार आहे. सध्या शहर उत्तर मध्ये मुख्यतः पाहता वाहतूक कोंडीचा मोठा विषय आहे आणि आमदार विजय देशमुख मालक यांनी जे गडकरी साहेबांच्या, आदरणीय फडणवीस साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी 2 उड्डाणपूल मंजूर करून आणले होते, त्याचं टेंडर प्रक्रिया चालू आहे. पण शासन दरावर व महापालिकेच्या वतीने कुठं तर पाठपुरावा कमी असल्यामुळे तो रखडलेला आहे. ते लवकरात लवकर पूर्ण झालं. आज आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या प्रमाणात रोज संध्याकाळी वाहतूक कोंडी होते. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे दूरदृष्टी बघून मालकांनी त्या ठिकाणी उड्डाणपूल मंजूर केलं होतं. पण आज तगायत शासनामध्ये मध्यंतरी काळात भारतीय जनता पार्टीचं सत्ता गेली, त्यानंतर जे प्रकरण ते प्रलंबित राहिलं, त्यानंतर आजपर्यंत ते मार्गी लागलेलं नाही. आज त्याचं टेंडर पडलेलं आहे, पण ते कुठंतरी लवकरात फास्ट ट्रॅक होऊन लोकांचं वाहतूक कोंडीचं समस्या सुटावा, बाजारपेठेत वाहतूक कोंडी होते, या सर्व गोष्टीकडे लक्ष राहणार. मला सांगा साहेब, सोलापूर शहरामध्ये काय युवक आहेत त्यांना काम नाही आहे इथं, आणि काय असावं आपल्या सोलापूर शहरामध्ये हद्दवाड भागामध्ये इंडस्ट्रीज एरिया असेल किंवा IT पार्क सारख्या अजून काय काय यायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला. या ठिकाणी जेव्हा आदरणीय राज्याचे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब सभासाठी भेटण्यामध्ये आले होते, त्यावेळेस मालकांनी सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी IT पार्कची मागणी केली होती आणि त्याला लगेच होकार देऊन फडणवीस साहेबांनी या ठिकाणी पालकमंत्र्यांना आदेश दिला आणि त्या ठिकाणी IT पार्कचं काम सुद्धा चालू आहे. मोठ्या प्रमाणात जे आपलं युवक पुण्यामध्ये स्थलांतरित होत आहे, या IT पार्क झाल्यानंतर मला वाटतं की बऱ्यापैकी लोकांना, युवकांना या ठिकाणी रोजगार मिळेल. त्यासोबत भारतातलं जे मेक इन इंडियाच्या अंतर्गत केंद्र शासनाचं व राज्य शासनाचे अनेक ठिकाणी सबसिडी उपलब्ध असतात. युवकांनी पुढाकार घेऊन या अंतर्गत कुठले व्यवसाय आपण करू शकता याची माहिती पोर्टलवर उपलब्ध असते. त्यातून स्वरोजगार निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी मोठे संधी आहेत. त्या निमित्ताने युवकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा लागतंय आणि शासनामार्फत जर इकडं कुठल्या ठिकाणी आता MIDC ची गरज आहे तर MIDC आपल्याकडे आहेच. जिथं जागा अपुरी पडत असेल तर शासनाकडे आपण त्या पद्धतीने मागणी करू शकतो. साहेब, सोलापूर शहर हे दवाखान्याचं हब म्हणून ओळखलं जात आहे आणि तुम्ही एक डॉक्टर आहेत. काय असायला पाहिजे आपल्या इथं आरोग्यासाठी, कुठले कुठले सुविधा असायला पाहिजे, दवाखाने कुठले कुठले असायला पाहिजे आणि काय सुविधा मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय मोफत. आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात आपल्या रुग्ण जे असतात त्यांचं भार जास्त आहे हॉस्पिटलवर. त्याचाच एक भाग म्हणून मालक आरोग्य मंत्री असताना त्या ठिकाणी महिला आणि मुलांसाठी विशेष गुरु नानक चौकापाशी नवीन हॉस्पिटल त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन झालं होतं. आज ते आपल्या सेवेमध्ये आहे. पण त्यासोबतच अजून एक सिव्हिल हॉस्पिटल सारखा आपलं एक हॉस्पिटल असणं गरजेचं आहे. त्यासाठी मालकांच्या माध्यमातून केंद्र शासनाकडे NHMच्या मार्फत त्या ठिकाणी मागणी झालेली आहे आणि जवळपास 8 कोटी रुपये त्या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे. त्याच्यासाठी जे फंड रिलीज असते त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. जे जय भवानी मैदान आहे त्या ठिकाणी एक UCHC अर्बन कम्युनिटी हेल्थ सेंटर
त्यासाठी जवळपास 8 कोटी रुपयाची मागणी मालकांनी केलेली आहे. ते आमचा प्रयत्न असेल की सोलापूर शहर उत्तर मधल्या नागरिकांना जवळ हॉस्पिटल मिळावं, एक योग्य सुविधा मिळावा. त्यासोबतच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल शासनामार्फत असायला पाहिजे, त्यासाठी सुद्धा प्रयत्न असेल. मला सांगा साहेब, तुमच्या मतदारसंघामध्ये शहर उत्तरच्या एक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आहे, त्या बोर्डामध्ये ठराव करून घेतला आणि त्याचं डेव्हलप करतो म्हणले होते आमदार विजयकुमार देशमुख. अजून तिथं झालं नाही. लवकरात लवकर त्याचा सुद्धा पाठपुरावा करून काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद साहेब. या मला सांगा, हे कारभारी आहेत, आपल्या प्रभागातले कुठले कुठले प्रलंबित विषय राहिलेले आहेत? आताच आमच्या भागाचे लाडके नगरसेवक डॉक्टर किरण मालक देशमुख यांनी त्यांची मुलाखत दिली. त्याच्यामध्ये तुम्ही जे विषय मांडलात त्याचं पूर्ण उत्तर त्यांनी दिलेलं आहे. आमच्या भागामध्ये मागच्या 10 ते 12 वर्षामध्ये माननीय आमदार विजयकुमार देशमुख यांच्या माध्यमातून, त्यांच्या विकास निधीतून, तो किरण मालकांच्या प्रयत्नातून या भागामध्ये रस्ते, ड्रेनेज, पाणी, या ठिकाणी प्रमुख जे रस्ते, ड्रेनेज, पाणी, दिवाबत्ती अशा भरपूर मूलभूत सुविधा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. परत शिळगी दहिटण्याचा रस्ता असेल, मित्रनगर दहिटण्याचा रस्ता असेल, आमच्या भागामध्ये 2 पंतप्रधान आवास योजनेचे त्या ठिकाणी घरकुल योजना सुद्धा त्या ठिकाणी आमदार विजयकुमार देशमुख मालकांनी राबवलेले आहे. त्यामध्ये 1250 घरकुल व इतर सावजी समाजाचे त्या ठिकाणी 288 त्या ठिकाणी घरं त्या ठिकाणी आज पूर्णत्व तयार होऊन त्या ठिकाणी लोक सुद्धा येऊन राहायला आलेले आहेत. त्यामुळं असे काही अजून काही थोडेसे अंतर्गत रस्ते असतील किंवा एखादा चांगलं क्रीडांगण, आपण तुम्ही आता विषय काढलात, तो क्रीडांगणाचा सुद्धा विषय त्या ठिकाणी आमच्या इथं आरक्षित जागा बघून त्या ठिकाणी तयार आहे. त्या ठिकाणी तो सुद्धा विषय मार्गी लागण्याचं या ठिकाणी चालू आहे. धन्यवाद. भाऊजी आहेत आपले, या इकडे. मला सांगा साहेब, आपला कॉप्ट नगरसेवक कसा काम करणारा असायला पाहिजे सोलापूर शहरामध्ये? आपला कॉप्ट नगरसेवक सोलापूर शहरामध्ये तो काम कसा करायला पाहिजे? काम तर चांगलंच करायला पाहिजे, दुसऱ्यांना विचार, आम्हाला एवढं कळत नाही. बरं, आपल्या सोलापूर शहराचा काय विकास व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? रस्ते चांगले व्यवस्थित व्हायला पाहिजे. पाण्याची जी समस्या आहे, जे आता 4 दिवसाआड 5 दिवसाआड कुठं हे जे आहे, 1 दिवसाआड किंवा रोज देण्यात यावे. आणि ते अतिक्रमण वगैरे जे हटवत आहेत ते चांगली गोष्ट आहे. लोकांना कार पार्किंगला वगैरे जागा नसते, अतिक्रमण हटवल्यामुळे थोडं त्यात बी चांगली गोष्ट आहे. आणि थोडं रस्ते अजून थोडं सगळीकडे खड्डे वगैरे भरपूर झाले आहेत, त्यामुळं व्यवस्थित ते करायला पाहिजे. धन्यवाद. तुमचं काय मत आहे? सोलापूर शहर कसं असायला पाहिजे? आपलं शहर आहे, आपल्याला भांडायचं आहे आणि त्यांच्याकडनं करून घ्यायचं आहे. कसं असायला पाहिजे? स्मार्ट सिटी असायला पाहिजे, स्मार्ट सिटी सारखं असायला पाहिजे. हादवाड भाग आहे आपल्या, आपण सिटीत राहतो आणि हादवाड भागामध्ये काही लोकांचं म्हणणं एवढं आहे आणि आम्ही गेलो होतो तिकडे. त्या हादवाड भागाचा विकास व्हावं असं तुम्हाला वाटतंय? हो, वा. धन्यवाद. या इकडं. या मला सांगा, आपल्या सोलापूर महानगरपालिकेमध्ये कॉप्ट नगरसेवक झालेत आता, त्यांनी कशा पद्धतीनं सोलापूर शहरामध्ये काम करावं असं तुम्हाला वाटतंय? बरोबर आहे की आम्ही कधी माहिती दिलं नाही. बर, आपलं सोलापूर शहर कसं असावं? खूप विकास व्हावा, असा विकास व्हावा की परत सोलापूर असं सुकलाम सारखं व्हावं. जे आतापर्यंत जे झाले याच्यापेक्षा दुपटीने कामं व्हायला पाहिजे सर. प्रत्येकाच्या ह्याच्यात मनापासून कामं करायला पाहिजे सर्वजण मिळून. आपला प्रभाग किती नंबर आहे? 15 मध्ये. 15 काँग्रेसचा बालेकिल्ला होता. हो, विकास झालाय? हे 100% झालं. हो, मेंबर साहेब म्हणलं की विकास झाल्यासारखाच आहे. हो त्याचा विषय नाही. तिकडे बीजेपीचे 3 निवडून आले. नाही, ते बी आलेले आहेत, ते बी आपलेच आहेत, ते बी आपलेच आहेत, काँग्रेसच आहेत, आपलेच आहेत ते. त्याचा काही विषय नाही. विकास करणारेच लोक आलेले आहेत, एवढं मात्र आहे. हा, जे तिथं आलेले आहेत ना, आमचे वार्डातले विकास करणारेच आलेले आहेत. धन्यवाद दादा. ओके. ताईकडे जाणार आपण. आपला सोलापूर शहर
कसा असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? सोलापूर आपला शहर आपण जे म्हणत आलो स्मार्ट सिटी तर एक सामान्य जनतानी ऍज अ स्टुडंट म्हणून मी म्हणू इच्छिते की काकांनी जसं म्हणलं सुजलाम सुफलाम भाव, त्याचबरोबर स्मार्ट सिटी देखील आपलं शहर व्हाव. जे काही आपल्या शहरात समस्या आहेत त्या सगळ्या समस्या आता जे नव्याने निवडून आलेले आहेत स्वीकृत नगरसेवक असतील किंवा परवाच झालेल्या महानगरपालिकेतील नगरसेवक असतील त्या सर्वांनी मिळून आपल्या शहराचा विकास कसा होईल याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि पाण्याची भरपूर समस्या आहे आपल्या सोलापुरामध्ये. पाणी 8 दिवसाला एकदा येतं आणि आता तरी उन्हाळा आलाय आणि उन्हाळा आल्यामुळे आणखी जास्त ती समस्या वाढू शकते. तर एवढीच एक इच्छा व्यक्त करते की पाण्याची जी समस्या आहे त्याचा तोडगा लावला पाहिजे आणि पाणी 2-3 दिवसाआड देखील जरी सोडलं तरी आमच्यासाठी भरपूर आहे. एवढीच इच्छा आहे की सोलापूर हा शहर जिथं जिथं सोलापूरचं नाव घेतलं जाईल तिथं तिथं सोलापूर वा स्मार्ट सिटी असा सोलापूरचा उल्लेख व्हायला हवे एवढीच इच्छा बाळगते मी. धन्यवाद ताई. आपल्याला ते संधी द्यायला लागलेत बरं का. 3 दिवस असला तरीही चालेल पाणी पुरवठा, पण ते व्यवस्थित द्यायला पाहिजे असं सर्वच महिलांचं म्हणणं आहे. बरोबर का नाही ते? कारण पाण्याचं प्रेशर इतकं कमी आहे की मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही आणि सामान्य जनता किंवा गरीब जनता हे एवढं अफोर्डेबल नसतात की मोटर घ्यावं. तर पाण्याचं प्रेशर दुप्पट नाही क्वचित की आपलं पाणी घरापर्यंत तरी निदान यावं. 2 घागरी पाणी आम्हाला मिळावं बिना मोटारीचं एवढीच अपेक्षा आहे आणि 2 ते 3 दिवसाआड जरी पाणी सोडलं तरी सामान्य जनतेसाठी ते भरपूर आहे. धन्यवाद ताई. खूप काही चांगली माहिती दिली आहे ताईंनी. या इकडं चंदन या. नव्याने आपले नगरसेवक निवडून आलेत कसबे. प्रभाग 4 मधनं जाऊन 1 मधनं निवडून आलेत. दिग्गजच आहेत. मला सांगा आपल्या सोलापूर शहरामध्ये रोजगारासाठी काय काय असावं, काय काय आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? सोलापुरासाठी रोजगारासाठी देवाभाऊच्या माध्यमातून काल परवाच आमचे सभा झाल्यानंतर त्यांनी IT पार्कचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळं जे रोजगाराचा प्रश्न आहे सोलापुरातला ते निश्चित भाजप पक्षाच्या वतीने म्हणजे दूर केला जाईल आणि IT पार्क आलं की इथं सगळ्या युवकांना रोजगार मिळेल या आश्वासन आहे. मला सांगा तुमच्या प्रभागामध्ये जे सिटी बस येणार आहेत आणि त्या सिटी बसीचं जे पॉइंट आहे चार्जिंग पॉइंट ते तुमच्या प्रभागामध्ये आहे? हो, सिटी बसचं चार्जिंग पॉईंट माझ्या प्रभागातच आहे. आता तिथं गेलो ना, तिथे जाऊन पाहणी करून कसं काम होणार आहे तिथं पाहणी करून तिथं मी कर्तव्य बघून तिथं पारदर्शक काम कसं होईल त्या पद्धतीने मी तिथं कोशिश करून चांगल्या पद्धतीने जसं होईल सोलापूर शहरामध्ये बस डिपोच्या माध्यमातून तिथं लोकांना कसं सेवा मिळेल तसं मी प्रयत्न करावे. रमाईच्या अजून प्रलंबित राहिलेला आहे तिथे. मूर्ती माता रमाईच्या पुतळ्याचं काम 2 वर्ष झालं परत राहिलं होतं. आम्ही जाऊन तिथं पाहणी करून आता ते मार्गस्थ पुतळ्याचं काम काय बघून राहिलं 14 पासून होऊन जायचं. एक मध्ये तुम्ही निवडून आला या चंदन घेऊन जाऊ. काम चांगलं करतेत. मला सांगा प्रभाग 1 मध्ये तुम्ही निवडून आलात, कुठले कुठले विषय प्रलंबित आहेत, कुठला विकास व्हायला पाहिजे असं वाटतंय तुम्हाला? प्रभाग 1 मध्ये गेली आमचेच नगरसेवक आहेत. त्या नगरसेवकांनी काय काम नसलं केल्यामुळे तिथे विषय म्हणलं तर प्राधान्यानं ड्रेनेज लाईनचा विषय, पाण्याच्या पाईपलाईनचा विषय, घरकुलाचा विषय, बेरोजगारीचा विषय, तो विषय मी तडीस घेऊन जातो. माझी पूर्णपणे मी जनतेला सांगून मी आश्वासन देतो. धन्यवाद साहेब. खूप काय चांगली माहिती दिली आहे. या इकडं आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे तिकडे दाखवा चंदन, तिकडे दाखवा. सगळे जल्लोष करायला आहेत. भाऊजी एक मिनिट चंदन, ए चंदन गरीब नगरसेवक आहे. मला सांगा ताई, महिलांना काय सांगाल? तुम्ही एक महिला बालकल्याण सभापती होता, परत अजून निवडून आलात. काय विजन असणार आहे ताईचं आमच्या तुमच्या प्रभागात?
मी महिलांना न्याय देईल, महिलांसाठी मूलभूत सुविधा देणार आहे आणि त्यातून आणखी महिलांसाठी हाताला रोजगारही देऊ शकेल. आपल्या सोलापूर शहरामध्ये महिलांसाठी नव्याने काय काय व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? महिलांसाठी घरगुती महिलांना काम मिळेल असं आम्ही काहीतरी लघु उद्योग आणणार आहे या प्रभागात आणि खरोखरच आमच्या मागे पाठीशी विजयकुमार देशमुख मालक आहेत, त्यांनी आम्हाला साथ दिली. धन्यवाद ताई. हा, एक मिनिट, सगळे गाडीवर आहेत. मला सांगा ताई, तुम्ही शिक्षक आहेत आणि शिक्षणाचं आपल्या सोलापूर शहरामध्ये काय काय असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? प्रभागानुसार अभ्यासिका असायला पाहिजे. काही गरीब कुटुंबामध्ये अभ्यासासाठी स्वतंत्र खोली नसते, मग त्यांना अभ्यासपूरक वातावरण निर्मितीसाठी प्रभागामध्ये वाचनालयाची किंवा अभ्यासिकेची सोय असली पाहिजे. तुमच्या प्रभागात कुठले कुठले प्रलंबित विषय आहेत? तुमच्या प्रभागामध्ये कुठले कुठले विषय प्रलंबित आहेत आणि ते तुम्ही मार्गी लावणार आहे? जय भवानी शाळेचा तो क्रीडांगण आहे, त्याचं करायचं आहे. अथर्व गार्डन आहे, जे आधी जयभवानी बगीचा म्हणून ओळखलं जात होतं, आमच्या घरासमोरच आहे. त्याच्यामध्ये वॉकिंगसाठी एक ट्रॅक करायचा आहे, मुलांना सुरक्षित खेळणी त्याच्यामध्ये उपलब्ध करून द्यायची आहेत, तो एक भाग आहे. आणि एक अभ्यासिका आणि एक वाचनालय, ह्याचा म्हणजे प्रयत्न असेल माझा. धन्यवाद ताई. चला या चंदन. हा, हे जो सगळ्याची निवड झाली आहे तिकडं, सगळे याल मनीष केत डायरेक्ट पत्रकारामध्ये भांडण लावलंय पालकमंत्र्यांनी. या आतमध्ये. अरे बाहेर घेऊ दे. पहिला त्यांचं फटाकडे उडवून होऊ दे आणि नंतर ना आपण बाईट घेऊ. मग एका पत्रकाराने दुसऱ्या पत्रकाराचं बाईट घ्यावं, हे पहिला माझे नातेवाईक आहेत, तरी मी त्यांना सोळाचं नाही बरं का सोलापूरचा, कारण की होऊ दे, पहिला त्यांचं होऊ दे, त्याच्यात आवाज येणार नाही. एका पत्रकाराला न्याय मिळालाय आणि एका पत्रकारांनी दुसऱ्या पत्रकाराची बाईट घ्यायला लागलेत. वाजवू नका, वाजवू नका. मला सांगा, सोलापूरचं विजन काय असणार आहे मनीष केत पशी? प्रथम एक लक्षात घ्या, सोलापूर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पत्रकाराला हा पक्षाचा समाज वापरतो. त्यामुळे ज्या लोकांनी मला या क्षेत्रामध्ये कायम सहकार्य केले, ते माझे गुरुवर्य संपादक आदरणीय राकेश पटवारी सर, पांडे सर, पांडे सर, रामदास सर, कुलकर्णी सर, सिद्धाराम, हे सर्व जे संपादक मंडळी आहेत, संघाचे अध्यक्ष आणि सर्व पत्रकारांचा मी आभार मानतो. धन्यवाद. मला सांग, पप्पाला नगरसेवक मंत्री आलाय, कसं वाटतंय? खूप छान वाटतं. मला सांगा, एका पत्रकाराला फक्त नगरसेवक मत देऊन पत्रकारात भांडणं लावलेत असं वाटतंय का? त्यामुळे भांडण लावायचं काही विषय नाही. बोलत पत्रकाराला दिल्यामुळे आपण हा बाहेरला पडला, सर्व पत्रकारांना असं दिसतंय. धन्यवाद. पत्रकारांना आपल्या नगरसेवक केलाय, तुम्हाला कसं वाटतं? अतिशय चांगलं झालेलं आहे. मला सांगा, तेलगू मारवाडी समाजाला न्याय मिळालाय, बरोबर? कसं वाटतंय?
एक नंबर वाटतंय, बरं वाटतंय एकदम. आज 40 वर्षानंतर आज न्याय मिळालेला आहे. 40 वर्षानंतर आज समाजाला न्याय मिळालेला आहे. एकदम मस्त वाटतंय एकदम. 25 वर्षानंतर आज आम्हाला एवढं मोठं आज आम्हाला पद मिळालेलं आहे. मला सांगा, मारवाडी समाज हे व्यापारामध्ये भरपूर काय अग्रेसिव्ह आहे. आपल्या सोलापूर शहर हे चादर असेल, टावेल असेल, हे हब म्हणून ओळखलं जात आहे. तर काय प्रयत्न असतील यांचे, काय करायला पाहिजे? आता समाजाचा विकास तर आहे चालू, तर त्याचप्रमाणे आता आमच्या समाजामध्ये जे पण निर्णय आम्ही घेणार, सगळ्या वरिष्ठांना बोलून आणि जे जे समाजाचे आम्ही समस्या आहेत त्याला आम्ही सोडवायचा आम्ही प्रयत्न करू. जे पण समाजाचे प्रयत्न आमचे सफल राहील असं मला वाटतंय. मला सांगा, तुम्ही समाजासाठी आणि तुमच्या समाजातले जे काम आहेत, इथं तर ड्रेनेज, लाईट, दिवा, बत्ती असणार आहे. पुढे जाऊन अजून काय प्रयत्न करणार आहेत? पुढे जाऊन असा प्रयत्न करणार आहे. केंद्रामध्ये भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. त्यांचे जे स्टार्टअप आहे ते उद्योग वाढीसाठी, मारवाडी समाज हा उद्योगप्रिय समाज आहे. उद्योग कसा वाढायला पाहिजे, समाजाचे काय प्रश्न असेल ते कसं सोडवलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे. त्या सरकार संबंधित आमच्या व्यापारी वर्गाचे, मारवाडी समाजाचे काय प्रश्न, ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. आणि आमच्या निवडीमध्ये सोलापूरचे शहर अध्यक्ष सौ रोहिणीताई तडवळकर, आमदार देवेंद्रदादा कोटे, सुभाषजी देशमुख, आमदार विजयकुमारजी देशमुख आणि पक्षनेता नरेंद्रजी काळे, हे सर्व पक्षश्रेष्ठीने एक चांगला निर्णय घेतला, समाजाला न्याय दिला. मला सांगा, यांना कॉप नगरसेवक दिलाय, काय प्रयत्न करायला पाहिजे समाजासाठी? सर्वात पहिला तर मी भारतीय जनता पार्टीचा आभार मानतो की त्यांनी आज खरंच राजस्थानी समाजाला खरंच न्याय दिलेला आहे. की एवढ्या वर्षानंतर एक राजस्थानी व्यक्ती आज महानगरपालिकामध्ये निवडून कॉपमध्ये त्यांना निवड झालेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि आज आपला समाज जे विचलित चाललेला आहे त्याला कसं वाढवण्याचं काम आता यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. मला सांगा, कुठले कुठले प्रलंबित विषय आहेत तुमच्या समाजाचे? सर्वात अगोदरचा मोठा विषय हा आता तरुणांना एकतर कामाची खूप गरज आहे. सध्या रोजगार हा सर्वात प्रथम जो व्यक्ती आहे त्याला रोजगार मिळाला पाहिजे. आणि रोजगाराशिवाय देश विकास करू शकत नाही. आजची जनरेशन ही तरुणाची आहे आणि तरुणांना जोपर्यंत रोजगार भेटत नाही तोपर्यंत समाज पुढे जाऊ शकत नाही. धन्यवाद. काका इकडे या. मला सांगा, आपल्या समाजाचे कुठले कुठले प्रलंबित विषय आहेत? अवघे 2 प्रश्न सांगा, उत्तर द्या की हे व्हायला पाहिजे तुमच्याकडून. मी घनश्याम दायमा आज एकत्र नगरसेवक श्रीवाजी दायमा यांना मी एक विनंती करतो की सोलापूरमध्ये एक स्वच्छता अभियान आणि तरुणांना जे कामधंदे नाही आहेत त्याविषयी त्यांनी काहीतरी योजना महापालिका सादर करावी असं मला नम्रपणे सुचवावं लागतं. आणि बीजेपीने म्हणजे कष्ट करणारे, पक्षाची निष्ठ असणाऱ्या लोकांना त्यामध्ये श्रीनिवाजी दायमा यांना संधी दिली. पक्षाचा मी धन्यवाद मानतो. धन्यवाद.